नक्कीच आपण पाहतोय ऋतिक गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. P1चं हे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे ना, ते निर्णायक षटक असतं. आणि आपण पाहतोय आदित्य दरेकर ऑन द स्ट्राईक. पहिला चेंडू क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र. काय चेंडू होता, म्हणजेच पहिला चेंडू इथे यॉर्कर हाताळला आणि नक्कीच आदित्यला मात्र प्रश्नात पाडलाय. पहिला चेंडू अगदीच जर का बघायला गेला तर गोळीच्या वेगानं हा चेंडू निघून गेला आणि नक्कीच पहिला चेंडू आलाय निर्धाव. अजूनपर्यंत जर का बघायला गेलं तर संघाचं म्हणजेच धावपुस्तकाचा श्रीगणेशा काही झाला नाहीये. दुसरा चेंडू मात्र शरीराला इथे थोडासा ब्रश झाला, परंतु एक धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा केली. पंच लेग बाईसची धाव आहे नाही, एक लेग बाईसची धाव अर्थातच इथे धावफलकामध्ये ऍड केली आणि या धावेने आपल्या स्कोर कार्डचं इथे श्री गणेशा झालाय, अर्थातच वावरले या संघाचं. आणि नक्कीच अजूनही तुमच्याकडे P1च्या षटकामधले 4 चेंडू शिल्लक आहेत आणि आता आपण पाहतोय आदित्य ऑन स्ट्राईक आहे. आदित्यचा जर का विचार केला ना आदित्यचा, तर बरीचशी मैदानं त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवल्यात, परंतु तशीच काही कामगिरी त्याला या मॅचमध्ये सुद्धा करावी लागेल आणि नक्कीच तो करेल. परंतु ऋतिक सुद्धा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. ऋतिकचा जर का विचार केला ना तर त्याची गोलंदाजी सुद्धा त्याच ताकदीची आहे. चांगला चेंडू परंतु प्लेयर आहेत तिथे, उचलणार फेकणार त्वरित एकच धाव आली आहे. शांतपतीचं क्रिकेट. अर्थातच जर का कालच्या दिवसामध्ये उदय सर पाहायला गेलं ना तर कोणताही फलंदाज म्हणजे पहिल्या 2 ते 3 मॅचेसमध्ये एकेरी किंवा दुहेरी धावायला प्राधान्य देत नव्हता, परंतु आजच्या दिवसामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतंय, कारण सिंगल डबलला महत्त्व देणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. नक्कीच पुनश्च एकदा मोठा फटका मारायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये आणि आलाय तो पुनश्च एकदा निर्धाव चेंडू. 4 चेंडूची फेकी झाली आहे, 2 धावा धावफलकावरती लगोल्या गेल्यात. कुठेतरी जर का बघायला गेलं ना तर फलंदाजांना विचारात पाडण्याचं काम, प्रश्नात पाडण्याचं काम गोलंदाज ऋतिक करतोय. आतापर्यंत P1च्या षटकामध्ये जशी गोलंदाजी व्हायला हवी होती ना, म्हणजे जशी गोलंदाजी वाकस या संघाला ऋतिककडून अपेक्षित होती ना, त्याच पद्धतीची गोलंदाजी करत होता, परंतु आदित्य दरेकर यांच्या बॅटमधून फाईनच्या शरीरामध्ये हा आलेला चौकार खूप काही सांगून जाईल. आपण देऊया डीजे मास्तरांना संधी. आणि जनरेटर वाला जिथे कुठे असेल त्यांनी मुख्य आयोजकांची इथे संपर्क साधायचा आहे. जनरेटरवाला 5 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच स्क्वेअर कट पद्धतीने हा फटका टोलवायचा होता, परंतु पुनश्च एकदा निर्धाव चेंडू आलाय. जशी गोलंदाजी म्हणजे एक हा जर का चौकार आला नसताना तर फक्त आणि फक्त 2 ते 3 धावा या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या असत्या, परंतु त्या चौकारानं आता स्कोअर कार्डवर धावा लागल्यात. एक षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच 5 धावा. आणि नक्कीच अजूनही तुमच्याकडे 18 चेंडूंचा खेळ बाकी. 6 धावा. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर तुषार सज्ज झालाय. जशी गोलंदाजी P1च्या षटकामध्ये हवी होती ना वाकस संघाला, त्याच प्रकारची गोलंदाजी ऋतिकनं केली आहे. म्हणजेच आपल्या टीमला म्हणजे आपल्या वाकस संघाला कुठेतरी पहिल्या षटकामध्ये फ्रंट फुटवर ठेवण्याचं काम ऋतिकनं केलंय, परंतु आता तेच कामगिरी म्हणजेच तुषारला करावी लागेल. आणि नक्कीच तुषारचा जर का विचार केला ना, एक मोठ्या चणीचा हा गोलंदाज आहे. नक्कीच त्याची कामगिरी आपण पाहतो, बऱ्याचशा मैदानावरती आम्ही त्याची गोलंदाजी पाहिली आहे, परंतु तशीच गोलंदाजी त्याला आता सुद्धा करावी लागेल. परंतु जर का विचार केला ना उदय सर, तर अजूनही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. म्हणजेच पहिल्या दिवसामध्ये जर का बघायला गेलं तर वरही संघाची सुद्धा अशीच अवस्था होती. हा फटका चांगला आहे, परंतु प्लेयर आहे तिथे. इथे मात्र चेंडूने अधिकाधिक उसळी घेतली आणि आलाय तो दर्जेदार चौकार. तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टर तनयला
तर कुठेतरी तुम्हाला म्हणजे वाकस संघासमोर एक वाकस संघाचा जर का विचार केला ना तर बॅटिंग लाईनअपमध्ये त्यांच्याकडे सुद्धा डेप्थ आहे आणि जर का अशा संघासमोर जर का तुम्हाला विजय मिळवायचा असेल ना तर तुम्हाला कुठेतरी मोठ्या मोठ्या धावा त्यांच्यासमोर एक डिफेंडेबल टोटल किंवा फायटिंग टोटल त्यांच्यासमोर ठेवावी लागेल आणि नक्कीच त्याच प्रयत्नात आहेत दोन्ही फलंदाज. काय चौकार ठोकला होता आदित्यनं. हा फटका चांगला आहे परंतु प्लेयर आहे तिथे. गुड रनिंग बिटवीन द विकेटची त्याच्या चपळाईनं ही धाव कंप्लीट केली आणि नक्कीच एकच धाव आली आहे. म्हणजेच जर का दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूंमध्ये जर का तुषारनं 5च धावा खर्च केल्यात. अजूनही तुषारचे 4 चेंडू बाकी आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नांगरून उभे आहेत. एकही ब्रेक थ्रू मिळाला नाहीये. वावरले संघाला. इथे मात्र रिस्की धाव होती परंतु दुसरी धाव काय होते थोडस खराब फेकी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये परंतु इथे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात आणि नक्कीच या 2 धावाच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 13 या अंकावरती. 13 धावा धावफलकावरती लगवल्यात. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तुषारच्या स्पेल मधला झालेला आहे. अजूनही त्याचे 3 चेंडू बाकी आहेत. कशा प्रकारे ते तो 3 चेंडू हाताळेल. नक्कीच दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही एक जमायची बाजू आहे वावरले संघासाठी. हा चेंडू मात्र पडल्यानंतर अधिकात उसळी घेतली चेंडूनं परंतु आदित्यला काही चेंडू कळाला नाहीये. परंतु एक धाव इथे लेग बाईच्या स्वरूपात आली. आम्हाला पंच आमचे सांगतायत अतुल नवले सर असतील किंवा आमचे तानाजी सर असतील आजच्या दिवसातल्या या पहिल्या सामन्याला ते आल्यात. नक्कीच चौथा चेंडू चांगला हाताळला परंतु एक धाव त्याच्यावरती सुद्धा मिळाली. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकामधले. अर्थातच तुमच्याकडे अजूनही जर का बघायला गेलं तर 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 धावा धावफलकावरती लगवल्यात. इथे मात्र पंच आम्हाला सांगतायत दोन्ही हात जमिनीला समांतर करून की हा वाईड आहे आणि वाईड म्हणलं की एक एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचले अर्थातच 15 या अंकावरती आणि नक्कीच अजूनही 2च चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूवरती जर का एखाद मोठा फटका आला ना तर कुठेतरी स्कोर लेवलला येईल. काय चेंडू फेकलाय. जर का इथून बघायला गेलं ना तर वाईड लाईनला धरून हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. अर्थातच या चेंडूची फेकी करतोय. काय गोलंदाजी करतोय. अगदीच वेगावर स्वार होऊन अगदीच नियंत्रणात गोलंदाजी करतोय हा गोलंदाज आणि जर का अशीच गोलंदाजी राहिली ना तर कुठेतरी वावरले संघ आपल्याला बॅकफुटर येत असताना पाहायला मिळेल. परंतु 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लगवल्यात त्या 15 धावा. हा देखील निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि आम्हाला पंच सांगतात की दुसरं षटक सुद्धा संपुष्टात आलं आणि नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती म्हणजेच धाव पुस्तकावरती धावा एकवटल्या गेल्यात त्या 15 धावा. नक्कीच 12 मध्ये तुम्ही 15 केल्यात परंतु अजूनही तुमच्याकडे 12 चेंडू शिल्लक आहेत. जर का त्या 12 मध्ये तुम्ही 30 ते 35 धावा केल्या ना तर सहजरित्या तुम्ही एक फाटील टोटल म्हणजेच एक डिफेंडेबल टोटल वाकस संघासमोर ठेवू शकता. चला ऑफिशियल स्पीडअप घ्यायचं आहे. आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथावर आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण जर का पाहायला गेले ना तर बराचसा मोठा रनअप आहे परंतु जितेश आलेत. जितेशचा जर का आतापर्यंत विचार केला म्हणजेच एक मोठ्या पावलांचा रनअप त्यानं घेतलाय. जितेश आले. जशी कामगिरी या 2 गोलंदाजीने म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये त्या गोलंदाजीने केली ना त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून म्हणजे या जितेशला सुद्धा तशीच गोलंदाजी करावी लागेल. कारण आतापर्यंत जर का पाहायला गेलं ना उदय सर तर
वाकस संघ कुठेतरी फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एक जमायची बाजू जर का पाहायला गेली तर दोन्ही फलंदाज सलामीला आलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत आपल्याला पाहायला मिळतात. परंतु कोणत्याही प्रकारची नाही झाली आहे चुकी. एक मोठा आदरा आणि एक मोठी विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लागली ना ती कृपया करून बंद करायची आहे. थँक्यू. आपण लगेचच आपल्याला सहकार्य केलं. धन्यवाद. आणि नक्कीच आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुशांत. सुशांतचा जर का उदय सर विचार केला ना तर त्याचे रिव्हर्सचे फटके असू दे किंवा फाईनच्या क्षेत्रात फटके असू दे त्याचे फेमस फटके आहेत ते. नक्कीच आपण पाहतोय तो सुशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय इन ॲट वन डाऊनच्या स्वरूपात. आणि नक्कीच जितेश उर्फ गोट्या काय गोलंदाजी करतोय. म्हणजेच जर का बघायला गेलं पहिल्या चेंडूवरती एक मोठा विकेट म्हणजे एक मोठा ब्रेक थ्रू वावरले संघाला दिलाय. म्हणजे पहिला ब्रेक थ्रू जर का विचार केला ना सलामीची जोडसाखळी किती महत्वाची असते ना ती खूप काही सांगून जात असते. परंतु त्या सलामीच्या जोडसाखळीला तोडलंय. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत तैनात. कोणत्याही प्रकारची नाही झाली आहे चुकी आणि मिळाली आहे गोट्याला विकेट. नक्कीच ठोकडीचे. स्वरूपात तनय शेलार आपण पाहतोय काय सॉन्ग प्ले करतायत ते. नक्कीच त्यांचा सुद्धा आभार आपण पाहतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रुपेश. रुपेशला आपल्या संघाची जर का पाहायला गेलं तर जबाबदारी घ्यावी लागेल. कारण आतापर्यंत 2 विकेट तंबूच्या आसऱ्याला परतल्यात बॅक टू बॅकचे ब्रेक थ्रू देऊन. म्हणजेच जितेशनं आणि जितेशचा जर का विचार केला ना तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. म्हणजेच वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामधली ही दुसरी हॅट्रिक होईल का. आणि नक्कीच तिसऱ्या दिवसातली पहिली. इथे मात्र चान्स होता परंतु तिन्ही 3 क्षेत्ररक्षक अर्थातच 3 क्षेत्ररक्षक का चेंडूला चेस करतात. परंतु शर्यत जिंकली आहे चेंडूना आणि आलाय तो दर्जेदार चौकार. या चौकाराची नितांत गरज होती. कारण तुमचा संघ जेव्हा अडचणीत असतो ना तेव्हा कोणत्या तरी फलंदाज यावा आणि चौकार षटकार मारावेत अशी इच्छा आणि अपेक्षा आपल्या वावरल्या संघाची आहे. कारण त्या इच्छा आणि अपेक्षांवरती खरं उतरलाय. नक्कीच नक्कीच रिव्हर्सचा अटेम्प्ट दुधारी तलवार. जर का तुमच्या बॅटमधून सरळ बॅटीने फटके येत आहेत ना तर तुम्हाला आडवे तिडवे फटके मारण्याची गरज नसते. परंतु इथे जर का फटका लागला असता ना चेंडू आणि बॉलचा जर का चेंडू आणि फळीचा जर का संपर्क झाला असता ना तर एक आपल्याला पुन्हा एकदा बिग हिट पाहायला मिळालं असतं. परंतु गोलंदाजी मार्कवर जितेश सज्ज आहे. काय गोलंदाजी करतोय आपल्या वाकस या संघासाठी. नक्कीच आपल्या वाकस या टीमला जर का विजय मिळवून द्यायचा जर का अशीच गोलंदाजी करावी लागेल त्याला सुद्धा. नक्कीच तिसरा षटक प्रगती पथावर आहे. तिसऱ्या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत. तुमच्याकडे अजूनही 2 चेंडू आहेत. इथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय. परंतु काय घडो आणि काय बिघडो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रुपेश यानं आल्या जो चौकार लगायला होता ना त्याच रुपेशची इथे विकेट सुद्धा मिळवली आहे जितेशनं. कमबॅक करणं येतं जितेशला आणि नक्कीच ते सांगून दाखवलंय त्यानं. नक्कीच एक मोठी विकेट आपण पाहतोय. तोपर्यंत आपण डीजे मास्टर तनयला देऊया संधी.
बघायला गेलं तर एक बलाढ्य असा गोलंदाज. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता, परंतु पंच आम्हाला सांगतायत, तानाजी सर सांगतायत की षटक झालंय समाप्त. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागवल्या त्या फक्त आणि फक्त 19 धावा. 18 चेंडूंचा वाजवी खेळ झालेला आहे, परंतु 19च धावा धाव फलकावरती ते आपल्याला एकवटलेले दिसतात. परंतु अजूनही तुमच्याकडे एक षटक बाकी आहे, अर्थात 6 चेंडू तुमच्याकडे बाकी आहेत. जर का त्या 6 चेंडूमध्ये 3 ते 4 मोठे फटके आले ना, तर कुठेतरी तुम्ही मॅचमध्ये 50-50 आपल्याला पाहायला मिळाल. परंतु जर का बघायला गेलं कालची मॅच धोत्रे विपक्ष सांडशी जी मॅच झाली ना उदय सर, त्यामध्ये धोत्रे संघाने फक्त आणि फक्त सांची संघाला 24 या अंकावरती रोखलं होतं. 24 चेंडूमध्ये 24 धावा सांची या संघानं केल्या होत्या. परंतु सांची या संघाचं कौतुक करावं लागेल, कारण त्या 24 चेंडूमध्ये 25 धावा त्यांना डिफेंड करून दाखवल्या. आणि नक्कीच आजच्या दिवसात सुद्धा तसं विक्रम घडेल का, नक्कीच. परंतु आतापर्यंत जर का पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 19 धावा धाव फलकावरती लगवल्यात. एक लो स्कोरिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहतोय चौथं षटक प्रगती पथावर आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी आलायत गोलंदाज विवेक. विवेकला सुद्धा नियंत्रणात धावसंख्या ठेवावी लागेल, कारण आतापर्यंत 19च धावा आल्यात. इथे मात्र फटका मात्र चांगला आहे, परंतु 2 क्षेत्ररक्षक चेज करतात आणि पुनश्च एकदा आलाय तो मौन मोक्याच्या क्षणी दर्जेदार चौकार. तनय शेलार आपण पाहतोय डीजे मास्टर गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजाला कमबॅक करणं जाणतं, कारण जितेचा जर का विचार केला चौकारानंतर पुरोच्या एकदा विकेट त्यांनी मिळवून दिली. इथे मात्र चेंडूला लिव केले, परंतु पंच सांगतायत म्हणजे दंडित केलंय गोलंदाजाला. एक एक्स्ट्राची धाव धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. या धावा तुम्हाला बरंचसं काही सांगून जातात. ते म्हणतात ना, वोटिंग करत असताना एका मताला, शिक्षण करत असताना एका गुणाला, आणि क्रिकेट खेळत असताना एका रनाला किती महत्व असतं ना, ते कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि नक्कीच आपण पाहतो एक एक्स्ट्राची धाव ऍड झाली आहे. इथे मात्र शरीरापासून लांब ठेवण्याचं काम करतात गोलंदाज, परंतु काही अचूक लेंथ आणि लाईन काही भेटत नाहीये. परंतु बॅक टू बॅकचे हे 2 एक्स्ट्राचे चेंडू म्हणजेच 2 एक्स्ट्राच्या धावा धावफलकामध्ये ऍड करून धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या अंकावरती. इथे मात्र फाईनच्या क्षेत्रात पुनश्च एकदा फटका गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, पडलाय, धडलाय, परंतु चेंडूला त्यानं सोडलाय आणि गेलाय तो दर्जेदार चौकार. आणि पण या चौकाराची जर का नितांत गरज होती आणि त्या मोक्याच्या क्षणी हा चौकार आलाय. नक्कीच या चौकाराची वावरले संघाला गरज होती, परंतु उदय सर जर का विचार केला ना, आदित्य सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. तो जर का हे 2 चेंडू फेस केलं ना त्यांना, तर 6 ते 7 धावा नक्कीच तो एकवटू शकतो. कारण आता धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात ना, ते 29 धावा. नक्कीच 29 धावा सुद्धा बऱ्याच आहेत, कारण कालच्या दिवसामध्ये सांडशी या संघानं 25 धावा डिफेंड करून दाखवल्या, परंतु आता 29 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच इथे मात्र एक सिंगल धाव काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र हिट करायचा प्रयत्न होता, परंतु इथे अचूक नक्कीच 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या गेल्यात. नक्कीच थोडीशी चुकी झाली प्लेयर्स कडून, परंतु हरकत नाहीये, कारण 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचले 31 या अंकावरती आणि अजूनही तुमच्याकडे 3 चेंडू बाकी आहेत. हा फटका मात्र पुनश्च एकदा चांगला फटका आहे, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क नीट झाला नव्हता. इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. काय धावलाय, म्हणजे आदित्य आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय शेवटच्या बॉलपर्यंत, म्हणजेच एक बिग हिट त्याला लगावी लागेल. कारण जर का पाहायला गेलं ना, तर 33 धावा धावफलकावरती ते लगवल्या गेल्यात आणि आता तुमच्याकडे चेंडू फक्त आणि फक्त शिल्लक असतील ते पहिलं सर्त समाप्त होण्यासाठी 2.
फटका फसलाय. चेंडू खाली स्वतः कीपर आहेत, परंतु कोणत्याही प्रकारची चुकी नाही झाली आहे. इथे मिळालाय तो मोठा ब्रेक थ्रू. आदित्यच्या स्वरूपात आपण देऊया डीजे मास्तरांना संधी. आणि आपण जर का पाहायला गेलं ना, तर नाऊंडे संघाचे एक पुरस्कृते आपण पाहतोय नरेशजी हडप यांचं सुद्धा ते आगमन झालंय आणि साहेबांनी आपल्याला पूर्णपणे पाण्याची जी व्यवस्था आहे ना ती केली आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. साहेबांचा खूप खूप आभार. म्हणजेच वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामध्ये त्यांचा खूप खूप आभार आहे. मी त्यांना विनंती करेल की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. इथे मात्र विकेट मिळाली आहे. एक विकेटचं पतन झालं आणि नक्कीच षटक इथे समाप्त सुद्धा झालंय. नक्कीच पहिलं सत्र समाप्त झालंय. धाव फलकावरती धावा लगवल्या गेल्या त्या लादे सर. नक्कीच 33 धावा धाव फलकावरती लगवल्या गेल्या. तुम्हाला आता विजयासाठी बनवायचे असतील 34 धावा.
आपल्या मुख्य व्यासपीठावर इथे स्थानपन्न झालेत. म्हणजेच आपले बाळादादा धनवे यांचं इथे आगमन झालंय. क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे, म्हणजे आपल्या कर्जतचं नाव त्यांना खूप मोठ्या लेवलपर्यंत नेऊन ठेवलं आणि तेच बाळादादा धनवे इथे आलेले आहेत. त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. आम्ही विनंती करतो की नाणेफेकी इथे करून घ्यायची आहे. नावंडे संघाचा कर्णधार सुद्धा इथे आलेला आहे. आपण पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाज भगवान आहे आणि त्याच्या समवेत बंटी आहेत ना स्ट्राईक एंडला. नक्कीच पहिला चेंडू खराब चेंडू होता, परंतु एकही चेंडू झाला नाही अद्याप. एक धाव धावफलकामध्ये इथे लगावली गेली आणि नक्कीच तुमच्याकडे धावा कमी आहेत ना, तर तुम्हाला धावा रोखायच्या असतात, तर तुम्ही इथे धावा खर्च करू नये अशी वावरली संघाची इच्छा आणि अपेक्षा आहे नयनकडून. आणि नक्कीच नयनला इथे मात्र फटका फसलाय. एक मोठा ब्रेक थ्रू मिळालाय आणि तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टर तनय. विचार केला ना तर एक अष्टपैलू खेळाडू आहे, नक्कीच ऑलराऊंडर आहे तो. आणि त्या ऋतिकनं जर का उदय सर विचार केल्यानंतर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा त्यानं दिल्या होत्या, 6 धावा त्यानं दिल्या होत्या आणि तोच ऋतिक आता आपल्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. नक्कीच ऋतिकला आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल, कारण आता जे आपल्या डीजे मास्टरनं तो गाणं लावला होता ना, त्याच प्रकारे नयननं सांगितलंय की मी सुद्धा आलोय, मी सुद्धा कमबॅक करणं आम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि नक्कीच एक चेंडूचा खेळ झालेला आहे, एक मध्ये एक विकेट आणि एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळते स्कोअर कार्डवरती. फुल टॉस चेंडू जर का पाहायला गेलं तर एक खराब चेंडू म्हणून तिथे काय क्षेत्ररक्षण झालंय, थोडंसं फंबलिंग झालं, म्हणजेच पाय थोडासा स्किड झाला नक्कीच, परंतु एकच धाव. दोन धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. म्हणजेच 2 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 3 या अंकावर. त्यांनी नक्कीच एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं पाहिजे, कारण तुमच्याकडे धावा कमी आहेत ना, तर तुम्हाला एकेरी दुहेरी धावेनंच तुमचा स्कोर कार्ड पुढे न्यायला पाहिजे. रिस्की कुठलीही धाव किंवा मोठा फटका मारू नये अशी आमची 12th मॅन सांगतायत आम्हाला. नक्कीच पंच पुनश्च एकदा गोलंदाजाला दंडित करतायत एका अवांतर धावना आणि नक्कीच धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या अंकावरती. 2 चेंडू 4 धावा. तिसरा चेंडू प्रगती पथावर आहे, ऋतिक आहेत. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही मेळ बसला नाहीये. परंतु चेंडू आला निर्धाव. जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडू हाताळतील ना, किंवा विकेट येतील ना, विकेटचं ब्रेक थ्रू मिळेल किंवा पतन होईल, तेव्हा तेव्हा कुठेतरी वावरले संघाच्या आशा आणि अपेक्षा पल्लवित होतील, कारण तुमच्याकडे धावा कमी आहेत ना. तर 3 चेंडू झालेले आहेत, 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच एक विकेट म्हणजे भगवानच्या स्वरूपात लागला गेलाय. हा फटक्यामध्ये आहे वजन आणि नक्कीच या फटक्यावरती धावा मिळतील अर्धा डझन. नक्कीच काय फटका केसला. आमच्या मंगेश सरांचा हा डायलॉग आहे, आम्हाला पटकन आठवला. नक्कीच तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टरना संधी. काय फटका होता. चांबडी चांबडी चमकते ना, तसाच ऋतिक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चमकतोय, कारण गोलंदाजीमध्ये सुद्धा चमकलाय, फलंदाजीमध्ये सुद्धा चमकलाय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणजेच वाकस या संघाचा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एका हाती किल्ला लढवत असताना आपल्या संघासाठी, आपल्या टीमच्या नावासाठी, आपल्या गावासाठी. नक्कीच ऋतिकला अजूनही
पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे तो, आणि नक्कीच तो जर का या 4 षटकर राहिला ना तर सहजरित्या या धावा कुटू शकतो. नक्कीच ती क्षमता आहे, परंतु नयनला इथे कमबॅक करावं लागेल. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत, इथे मात्र सार्थक आहेत तिथे, आणि नक्कीच कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. आणि नक्कीच एक पुनश्च एकदा ऋतिकच्या स्वरूपात एक मोठी विकेट, एक मोठा हादरा. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय नावंडे विपक्ष दहिवेली. मी मोरेश्वरजी मामुनकर अर्थातच अण्णा यांना विनंती करतो की आपण या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. विवेक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गेलाय आणि चौकार सुद्धा ठोकलाय. नक्कीच विवेकला अशीच कामगिरी करावी लागेल. म्हणजेच आता जर का पाहायला गेलं ना उदय सर, तर एकतर्फी हा सामना झोकलेला दिसतोय आपल्याला वाकस या संघासमोर. नक्कीच आपण पाहतोय दुसरं षटक प्रगती पथावर आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि नक्कीच आदित्य आलेत दुसऱ्या षटकामध्ये. धावा रोखावा लागतील, धावा रोखावा लागतील. काय फटका आहे, कलात्मक फटका आहे. तिथे प्लेयर आहेत, उचलणार, फेकणार, परंतु एकच धाव्यावर समाधान मानावं लागेल. नक्कीच एक सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक स्क्वेअर कटचा फटका होता, लाजवाब फटका, सजवला होता, नटवला होता, परंतु एकच धाव त्याच्यावरती मिळाली आहे. आणि नक्कीच एका धाव्यावर समाधान सुद्धा मानलंय या दोन्ही बॅटर्सनं. काय फटका आहे, अगदीच मागच्या क्षेत्रात हा फटका लागवलाय. प्लेयर दोन्ही धावतायत, चेस करतायत, परंतु इथे चेंडूला अडवलंय, फेकलंय, आणि 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्यात, आणि नक्कीच धाव फलक जाऊन पोहोचलंय. 17 या अंकावरती 2 विकेटच्या मोबदल्यात 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि नक्कीच 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. पुनश्च एकदा त्याच पद्धतीचा हा फटका ॲक्वर्ट करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये पुरेसा, आणि नक्कीच निर्धाव चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये जर का तुम्ही धावा रोखल्या असत्या ना तर कुठेतरी तुम्हाला या धावा अजूनही पाठला करता आला असता, कारण इथे मात्र अपील दमदार आहे, परंतु आमचे पंच सुद्धा तटस्थ आहेत, आणि नक्कीच पंचांनी अपील फेटाळली आहे.
इथे काय गोलंदाजी करतोय, अगदीच वेगावरती स्वार होऊन अगदीच नियंत्रणात गोलंदाजी कशी करावी ना, तर आदित्य सांगतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आलाय तो निर्धाव चेंडू. बॅक टू बॅकचे हे 3 निर्धाव चेंडू आहे ना, बरंचसं काही सांगून जातील. आणि नक्की जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडूची सांगता होते ना, तेव्हा तेव्हा कुठेतरी आपला संघ अडचणीत सापडतो की काय. आणि नक्कीच आता आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन कुठेतरी प्रेशर मध्ये आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका ऍक्वट करायचा होता. चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक धावतायत. इथे मात्र काय झालंय, काय घडलंय, खराब 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 क्षेत्ररक्षण. जर का हा चेंडूला ऍक्वट केला असताना तर आणि आपण पाहतोय नावंडे संघाचे एक स्पॉन्सर नरेशजी हडप यांचं सुद्धा ते आगमन झालंय. आणि नरेशजी हडप यांचं खूप अभिनंदन असेल, कारण त्यांनी आपल्याला म्हणजेच पाण्याची सोय त्यांनी केली आहे. म्हणजे वर्णा क्रिकेट संघ आयोजित वर्णे मैत्री चषकामध्ये त्यांचं सुद्धा खूप खूप आभार आहे. आपण आलात तर स्पर्धेची शोभा वाढवलीत. आणि नक्कीच जर का बघायला गेलं ना, तर नरेशजी हडप एक उत्तम व्यक्तिमत्व सुद्धा आहेत. प्रत्येक मॅचेसला त्यांचं खूप सारं हातभार किंवा एक मदत असते त्यांची. आणि नक्कीच एक पिण्याच्या पाण्याची सोय त्यांनी केली आहे. एक पिण्याचं पाणी म्हणजे एक जर का बघायला गेलं तर पुण्याचं काम त्यांना केलं आहे. कारण आत्ता जर का बघायला गेलं तर इतकी गरमी आहे ना, आणि अशा गरमीमध्ये जर का थंड पाण्याची सोय त्यांना केली आहे. खूप खूप आभार तुमचे. आणि नक्कीच आपण इथे आलात, स्पर्धेची शोभा वाढवलीत. खूप खूप आभार. नक्कीच आपण पाहतोय सार्थक आलेत. सार्थकचा जर का विचार केला ना उदय सर, तर एक उत्कृष्ट असा हा गोलंदाज आहे. म्हणजेच या गोलंदाजानं बरीचशी मैदानं गाजवली आहेत. आणि तोच सार्थक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आलाय. सार्थकला कुठेतरी आपल्या संघासाठी म्हणजेच वावरल्या संघासाठी धावा रोखाव्या लागतील. आणि ते काम तो करू शकतो. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, त्याच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे सार्थकमध्ये. आणि तो सार्थक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 12 चेंडू आणि 15 धावेंची गरज आहे. परंतु या षटकामध्ये आपल्याला कळेल, तिसरा षटक आहे ना, निर्णायक षटक आहे. आणि त्या निर्णायक षटकामध्ये आपण पाहतोय सार्थक आलाय. पहिला चेंडू स्क्वेअर दिशेने हा सजवला होता, नटवला होता. परंतु या चेंडूवरती मिळतील 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर तब्बल 4 धावा. टक डीजे. म्हणजेच नक्कीच जर का बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी टप्पा भेटत नाहीये, परंतु कमबॅक करणं येतं त्याला. म्हणजे आम्ही बरीचशी मैदानं त्याची बॉलिंग पाहिली आहे. आणि नक्कीच एक चेंडूचा खेळ झालेला आहे. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लगवल्यात त्या 23 धावा. नक्कीच 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 हा फटका मोठा मारायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, उचलणार, फेकणार. एकच धा, 2 धावा इथे कंप्लीट सुद्धा केल्यात यशस्वीरित्या. ते म्हणतात ना, दोन्ही बॅटर्स आपल्या घरी माहेरी सुखरूप आल्यात. आणि नक्कीच 2 धावा इथे कंप्लीट सुद्धा केल्यात. सार्थकचे 2 चेंडू झालेले आहेत, 6 धावा त्यांना खर्च केल्यात. परंतु अजूनही त्याच्याकडे 4 चेंडू आहेत. त्या 4 चेंडूमध्ये त्याला 1 ते 2 धावा खर्च करावा लागतील. आणि ते त्याच्यात ती क्षमता आहे, त्याच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे, त्याच्या मनगटात ती ताकद आहे. परंतु आपण पाहतोय त्याला सिद्ध करावी लागेल गोलंदाजी मार्कवर परफॉर्म करत असताना. इथे मात्र काय क्षेत्ररक्षण केलंय. म्हणजेच जर का बघायला गेलं ना, तर खूप दूरवरून प्रवास होता, परंतु चेंडूला अडवलंय. आणि इथे 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. तर नक्कीच उदय सर जर का बंटीचा विचार केला ना, तर एकतर्फी म्हणजे आपल्या संघासाठी, आपल्या टीमच्या नावासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. आणि बॅटिंग सुद्धा चांगली करतोय.
9 चेंडू आणि 7 धावेंची गरज आहे. आजच्या दिवसामध्ये जर का बघायला गेलं तर सार्थक कुठे थोडीतरी आपल्याला कुठेतरी महागडे ठरत असताना पाहतोय. कुठेतरी लाईन आणि लेंथ त्याला काही सापडत नाहीये. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. जर का बघायला गेलं ना तर चेंडूने पडल्यानंतर उसळी घेतली आणि थेट जाऊन विसावला. कीपरच्या हातात आलाय तो निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची तुम्हाला सांगता करावी लागेल, कारण तुम्हाला जर का हा सामना जिंकायचा असेल ना तर तुम्हाला शेवटपर्यंत, म्हणजेच ते म्हणतात ना उदय सर, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, परंतु प्रयत्न एक आहे ना, नशिबाचा भाग आहे, ते इतके करा ना की तुम्हाला परमेश्वराला सुद्धा देणं भाग पडेल. आणि नक्कीच इथे हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू आहे, पंचांचा रिव्ह्यू आहे, नक्कीच चेक केलं जाईल आणि तुम्हाला त्वरित डिसिजन कळवलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे आणि नक्कीच काय चेंडू हाताळला होता. वन बाउन्स आहे. आणि नक्कीच राजेशजी आगिविले यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरून स्थान पण नवायचं आहे. इथे मात्र फटका टोलला आहे, मिडॉनच्या शर्यत हा फटका टोलला होता. सुशांत आहे तिथे, उचलणार फेकणार, परंतु धावबादची संधी होती, परंतु संधी इथे मुकली गेली आणि नक्कीच धावफलकावरती धावा एकवटल्या गेल्यात. 29 धावा, 29 धावा. 7 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. नक्कीच जिथे 15 धावा हव्या होत्या ना, 7-5चं समीकरण आहे आणि नक्कीच शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू निर्धाव हाताळावा लागेल. इथे मात्र जिथे फिल्डर तैनात केला होता ना त्या दिशेनं हा फटका गेला. रुपेश आहे तिथं, काय झेल पकडला, एक अचूक झेल त्यांच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवरती ही विकेट आहे ना बरंचसं काही सांगून जाईल. आणि नक्कीच आता तुमच्याकडे चेंडू असतील जे शिल्लक 6, तुम्हाला धावा बनवायचे त्या 5. प्रथमेश आलेत. प्रथमेशला सिद्ध करावं लागेल. जर का आपल्या वावरले या संघाला विजयी मिळून द्यायचं असेल ना तर तुम्हाला या 5 धावा रोखायला लागतील. परंतु फलंदाजी करत असताना आपण पाहतोय विवेकचा जर का उदय सर विचार केला ना तर विवेकने आल्या आल्या चौकार लागला होता आणि तोच विवेक आपल्या टीमसाठी, आपल्या वाकस या संघासाठी प्रयत्न करतोय. परंतु 6 मध्ये तुम्हाला रोखायचे त्या फक्त आणि फक्त 5च धावा.
नक्कीच नक्कीच हा फटका इथे मात्र जर का पहिला अडून फेकला असताना तर कुठेतरी धावचित स्वरूपात तुम्ही पकडलं सुद्धा असतं विवेकला, परंतु इथे थोडीशी चुकी झाली म्हणजे फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली. 0-9 ची जर्सी प्रदान केली आहे त्या प्लेयर आणि नक्कीच आपण पाहतोय 5 मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत त्या 4. कोण जिंकेल? इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय, परंतु काय घडो किंवा न बिघडो इथे मात्र सामना मात्र जिंकलाय वाकस या संघाने. होऊन जाऊ दे डीजे. अर्थातच मॅन ऑफ द मॅच विवेक ठरलाय. या विवेक लवकर आपण आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घ्यायला यायची आहे, म्हणजेच एक आकर्षक मेडल आणि एका कोल्ड्रिंकची बॉटल तुमच्यासाठी इथे आहे. काय खेळ राहिला. आणि नक्कीच आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर इथे स्थानपन्न आहेत नरेशजी हडप. त्यांना मी विनंती करेल की प्रभाकरजी देशमुख यांना विनंती करतो की आपण आपल्या नरेशजी हडप साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे, पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच नरेशजी हडप आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नरेशजी हडप